ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मधुभाऊ घरामध्ये आलेले आहेत. मधुभाऊंची एंट्री झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र सायली खूप खुश झाली. अर्जुनचे आभार तर तिने मानून झालेलेच आहेत, पण या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीला अर्जुनची माफी मागायची असते. कारण आपण अर्जुन सरांवरती उगाचच काहीतरी आळ घेतला. अर्जुन सरांना या सगळ्यामध्ये आपण आपण नको नको ते बोललं, हे तिच्या मनात एक सल असते. त्यातच आता अर्जुनने मधुभाऊंसाठी नवीन कपडे आणलेले असतात आणि त्यातच आता अर्जुन सांगतो, तुम्ही मधुभाऊंना उटणं लावा. उटणं लावून या सगळ्यामध्ये मधुभाऊंना आपण आता छानपैकी अंघोळ घालूया. तुम्ही आता अंघोळीसाठी पाणी काढा आणि नवीन सदरा घालून आता मधुभाऊ आपल्या सगळ्यांच्या सोबत दिवाळी करतील. असं म्हटल्यावर ती सायली कंबर कसते आणि छानपैकी मधुभाऊंना उटणं लावायला लागते. या सगळ्या गडबडीमध्ये प्रतिमाचे काही फोटो सायली सोबतचे जे माळांच्या आड दडलेले असतात आणि जो फोटो चैतन्याने चैतन्याच्या हातामधून जो धडकलेला फोटो असतो तो चैतन्याने रूममध्ये नेऊन ठेवलेला असतो पूर्णाईच्या. आता पूर्णाई नाही म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, मधुभाऊ तुम्ही एक काम करा बरं, पूर्णाईची रूम आहे ना, या पूर्णाईच्या रूममध्ये तुम्ही छानपैकी आता तिकडे फ्रेश होऊन घ्या आणि त्या रूममध्ये फ्रेश झाल्यानंतर मग आपण आता मस्तपैकी दिवाळी सण साजरा करूया. असं म्हटल्यावर कल्पना सांगते, हो सायली, पूर्णाईंची रूम सध्या रिकामीच आहे आणि मधुभाऊ आज इकडे राहणारच आहेत. म्हणजे आता ते इकडे काही जितके दिवस आहेत ना, तितके दिवस त्यांना आपण पूर्णाईची रूमच देऊया. असं म्हटल्यावर ती मधुभाऊ सांगायला लागतात, नाही हो, पोरीच्या सासरी मी धावू शकत नाही, मी पोरीची भेट घेऊन जाईन. यावरती सायली म्हणते, मधुभाऊ असं म्हणून तुम्ही मला पर्क करताय का? या सगळ्यामध्ये तुम्ही मला उगाचच पर्क करू नका. मी तुम्हाला जे सांगते ते ऐका. या सगळ्यामध्ये तुम्ही इथे राहा, इथला पाहुणचार घ्या. असं म्हणत आता इकडे मधुभाऊंना छानपैकी औक्षण करते. मधुभाऊ सुंदरपैकी कपडे घालून येतात. त्यांचं आता सागर संगीत औक्षण होतं आणि आता मधुभाऊ उदास होतात. मधुभाऊ सांगतात, बाळा, या सगळ्यामध्ये आजच्या पाडव्याला मला तुला द्यायला खरंच काही नाही आहे ग. हा बाप पूर्णपणे भिकारी आहे. यावरती सायली म्हणते, असं काय करताय मधुभाऊ? तुम्ही दर पाडव्याला मला काय द्यायचं माहिती आहे ना? दर पाडव्याला तुम्ही मला 1 रुपयाचं कॉईन द्यायचात आणि या सगळ्यामध्ये तुमच्या पॉकेटमध्ये असलेलं तुम्ही 1 रुपयाचं कॉईन द्या. तेच माझ्यासाठी आता मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे साऊबाळा. असं म्हणत आता मधुभाऊ आपलं पॉकेट काढतात आणि त्याच्यातून सायलीला 1 रुपया देतात. इकडे तोपर्यंत मधुभाऊंच्या पॉकेटमध्ये सायलीचा जुना फोटो, म्हणजे खूप आधी ज्या वेळेला सायली मधुभाऊंकडे आलेली असते तो फोटो असतो. तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ सांगतात, खरंच जावई बापू, तुम्ही जितकं माझ्यासाठी करताय ना, तितकं एक मुलगा सुद्धा आपल्या वडिलांसाठी नाही करू शकत. खरं सांगू का मधुभाऊ, तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, परत तुम्ही मला सगळं परके करताय का? या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याशी परक्यासारखं वागू नका. मी तुमचा मुलगाच आहे की नाही? यावरती आता मधुभाऊ म्हणतात, हो, पण खरं सांगू का, तर एक मुलगा सुद्धा जितकं करणार नाही तितकं तुम्ही माझ्यासाठी करताय. यासाठी मला इतका आनंद होतोय ना. असं म्हणत आता इकडे सायली सांगते, चला मधुभाऊ, मी तुम्हाला पूर्णाईंची रूम दाखवते. त्या पूर्णाईंच्या रूममध्ये जाऊन तुम्ही आराम करा. ती बघा, तिथे आहे पूर्णाईंची रूम. असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो बाळा, मला माहिती आहे, मी मागच्या वेळेला आलो होतो ना. पूर्णाईंची रूम कुठे आहे मला माहिती आहे, पण या सगळ्यामध्ये मला आता एकच सांगायचं आहे की मी ना या घरात नाही ग राहू शकत. यावरती आता इकडे सायली मधुभाऊंना घेऊन चाललेली असते. त्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात, हे बघा, मी नाही राहू शकत. सायली म्हणते, मधुभाऊ, माझा हट्ट समजा. या दिवाळीला मला तुम्ही हे गिफ्ट दिलेत असं समजा. फायनली मधुभाऊ सायलीच्या इथे राहायला तयार होतात आणि पूर्णाईच्या रूममध्ये जायला निघतात. त्याच वेळेला इकडे आता सायली पूर्णाईंच्या रूममध्ये घेऊन येते. सायली ज्या वेळेला मधुभाऊंना पूर्णाईंच्या रूममध्ये घेऊन येते आणि मधुभाऊ, तुम्ही खूप थकला असाल, जरा इथे तुम्ही थोडासा आराम करा असं मला वाटते. असं म्हटल्यावरती ती मधुभाऊंना रूममध्ये ठेवून जाते.
तोपर्यंत तिकडे आता प्रिया माफी मागायला आलेली असते. प्रिया सांगते, कल्पना मामी खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये म्हणजे मला तुम्ही या घरामध्ये येण्यासाठी बंदी केलेत. पण मी तुम्हाला सांगू का, मी मधुभाऊंना भेटायला आले. मधुभाऊंना जरी माझ्याबद्दल काहीही वाटलं नसलं तरी मला मधुभाऊंच्या बद्दल खूप काही वाटतं आणि म्हणूनच मी मधुभाऊंना भेटायला आलेली आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता कल्पना सांगते, हे बघ, पूर्णाई तर इकडे नाही आहेत, पण या सगळ्यामध्ये त्या जे काही ठरवलेलं आहे ते यांच्या म्हणजे अर्जुनच्या बाबांनी ठरवलंय. त्यामुळे तू त्यांच्याशी बोल आणि त्यांना ठरव काय बोलायचं ते. यावरती अर्जुन सांगतो, मम्मा हे बघ, तिला मधुभाऊंना भेटायचंय ना, भेटू दे की. यात पण अर्जुनचा खूप मोठा डाव असतो. यात सुद्धा आता इकडे मुद्दामच प्रियाला थांबण्याची परवानगी दिलेली असते. कल्पना म्हणते ठीक आहे. त्यावरती मधुभाऊ रूममधून बाहेर येतात आणि ते सांगतात, साऊ बाळा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. यावरती सायली, काय झालं मधुभाऊ, तुम्हाला काय दाखवायचंय? यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा, आतमध्ये एक फोटो आहे ना. यावरती कल्पना सांगते, हो, तो न अर्जुनच्या लहानपणीचा फोटो आहे पूर्णाईंच्या सोबत. मधुभाऊ म्हणतात, पण त्यातली छोटी मुलगी? यावरती कल्पना सांगायला लागते, त्यातली छोटी मुलगी म्हणजे आमची छोटी तन्वी आहे. तन्वीनं ज्या वेळेला अर्जुनच्या वाढदिवसाला इकडे आली होती ना, तेव्हाचा तो फोटो आहे. तो फोटो काढले आणि त्यानंतर आमची तन्वी या सगळ्यामध्ये ना जी गेली ती पुन्हा इतक्या वर्षानंतर आम्हाला भेटली. कल्पना सगळी स्टोरी सांगते. त्यावरती आता इकडे मधुभाऊ बोलायला लागतात, तन्वी, तन्वी म्हणजे कोण? यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते, तन्वी म्हणजे ही छोटी तन्वी, ही बघा, ही तुमची प्रिया, प्रिया मधुकर. ही प्रिया मधुकर नसून आता ती तन्वी किल्लेदार आहे. इथून निघताना प्रियाने या लहानपणीचा हा तिचा फोटो आणि ती निघून गेल्यानंतर ती आत्ताही आली, ती आमच्यासमोर अशी आली. आता प्रिया गडबडते, मधुभाऊंनी फोटो ओळखला की काय, काय झाले? आता मधुभाऊ विचार करायला लागतात आणि ते सायलीला रूममध्ये घेऊन येतात. रूममध्ये घेऊन आल्यावरती मधुभाऊ सायलीला म्हणतात, सायली, काहीतरी मला गडबड वाटते. यावरती सायली म्हणते, गडबड? कसली गडबड? त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, हा फोटो मला तन्वीचा वाटतच नाहीये. यावरती आता इकडे मधुभाऊंना सायली सांगायला लागते, मधुभाऊ, हा फोटो आपल्या प्रियाचाच आहे. म्हणजे या सगळ्यांनी ऑलरेडी तिला ओळखलेलं आहे. तिची जन्मखूण ओळखले, तिच्या पायावरती जन्मखूण आहे. मधुभाऊ म्हणतात, कसली जन्मखूण आहे? यावरती सायली म्हणते, मला खरंच काही माहीत नाही. मधुभाऊ म्हणतात, पण साऊ, तुझ्या पायावरती तुळशीपत्र आहे ना, आणि मला सांगू का, मला हा फोटो तुझ्या लहानपणीचा वाटतोय. म्हणजे ज्या वेळेला तू माझ्याकडे आलीस तेव्हा तुझ्या अंगावरती भरजरी कपडे होते आणि आत्ताच सांगितलं ना की हा फोटो जस्ट हरवण्याच्या पूर्वी तन्वी काढलेला आहे आणि हेच कपडे घालून तन्वी इथून बाहेर पडली होती. कारण बड्डेचे फोटो काढून झाल्यानंतर ते दोघं जण म्हणजे आता ते तिघं जण घराच्या बाहेर पडले. मग ज्या वेळेला तू मला सापडलीस तेव्हा तुझ्या अंगावरती हा ड्रेस कसा? यावरती सायली म्हणते, मधुभाऊ, तुमची काहीतरी गल्लत होते. मधुभाऊ म्हणतात, नाही साऊ बाळा. यावरती सायली म्हणते, आत्ता तरी तुम्ही कोणती गोष्ट आता बोलू नका, कारण कसं आहे, या सगळ्यामध्ये कोणीही तुमच्यावरती विश्वास सध्या तरी ठेवेल असं मला काही वाटत नाहीये. यावरती मधुभाऊ म्हणतात, का नाही ठेवणार? मला आता अर्जुनला सांगायला पाहिजे. यावरती सायली म्हणते, पण मधुभाऊ, तुम्हाला जर का इथे कुणी खोट्यात काढलं तर ते मला चालणार नाही. मधुभाऊ म्हणतात, मला खोट्यात काढू दे, म्हणते मला काही काढू दे, पण मला हे सांगावंच पाहिजे. असं म्हणत मधुभाऊ आता इकडे कल्पना आणि प्रताप यांच्याकडे येतात. कल्पना प्रताप यांच्याकडे आल्यावरती मधुभाऊ म्हणतात, हा जो तुम्ही फोटो दाखवताय ना प्रियाचा म्हणून, हा फोटो मुळातच प्रियाचा नाहीये. यावरती प्रताप सांगायला लागतो, हा फोटो छोट्या तन्वीचा आहे. मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, तुमचा काहीतरी गडबड होते. यावरती कल्पना म्हणते, गडबड? कसली गडबड? यावरती मधुभाऊ सांगतात, हा फोटो सायलीचा आहे. कल्पना म्हणते, हे कसं काय शक्य आहे? यावरती मधुभाऊ म्हणतात, ते मला काही माहीत नाहीये, पण ज्या वेळेला माझ्याकडे साऊबाळ आली होती ना, या तारखेला 20 डिसेंबरला ती आली होती आणि 20 डिसेंबर 2020ला ती आली होती. आणि या सगळ्यामध्ये आता कल्पना म्हणते, ही तर त्याच ॲक्सिडेंटची तारीख आहे. यावरती मधुभाऊ सांगतात, कारण हाच फ्रॉक घालून ती माझ्याकडे आली होती. यावरती आता प्रताप म्हणतो, पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का या सगळ्याचा? मधुभाऊ म्हणतात, मी साऊबाळाचा छोटेपणीचा फोटो कसा विसरेन? आता मधुभाऊंच्या पटकन लक्षात येत नसतं की त्यांच्या पॉकेटमध्ये छोटेपणीचा सायलीचा फोटो आहे. त्याच वेळेला कल्पना म्हणते, मधुभाऊ, काहीतरी आठवा, तुमच्याकडे काहीतरी असं असेल की तुम्हाला आठवेल. त्यावरती मधुभाऊंच्या लक्षात येतं की आपल्या पॉकेटमध्ये सायलीचा एक फोटो आहे. मधुभाऊ म्हणतात, हो आहे, माझ्याकडे एक आहे हे. आणि आता मात्र मधुभाऊ सायलीचा
आपल्या पॉकेटमधला फोटो काढतात. सायलीचा आपल्या पॉकेटमधला फोटो काढल्यानंतर कल्पनाला धक्काच बसतो. कल्पना म्हणते, हा नक्की सायलीचा फोटो आहे की तन्वीचा फोटो आहे? यावरती मधुभाऊ म्हणतात, तन्वी, सायली मला नाही माहिती. हा साऊ बाळाचा फोटो आहे आणि इतकंच मला परफेक्ट माहिती आहे. असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि आता मधुभाऊंनी धमाका केलेला असतो. कारण आता जो छोट्या तन्वी, अर्जुन आणि आता पूर्णाईचा जो फोटो इकडे मधुभाऊंनी पाहिलेला असतो, त्यात सायली ओळखलेली असते आणि नुसती ओळखलेली नसते, तर पुराव्यासाठी त्यांनी त्यांच्या पॉकेटमधला फोटो दाखवलेला असतो. कल्पना प्रताप हादरतात. प्रिया तिकडे नेमकी आलेली असते. प्रिया हादरते. प्रिया खरं तर हे सत्य बाहेर येऊ नये या कारणासाठी आलेली असते, पण प्रियाचं बिंग फुटलेलं असतं. आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी फोटो दाखवल्यानंतर पुन्हा पुढे सगळं काय घडणार हे पाहणं रंजक